हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी इथं कोणत्याही प्रकारचं तुमचं इंग्लिशचं नॉलेज चेक केलं जात नाही फिजिक्समध्ये, नाही तुम्ही ग्रामॅटिकल पार्ट चेक केला जात नाही. काय चेक केलं जातं? तुम्हाला काय लिहायचं, डायग्राम बरोबर लिहिली का, त्याच्यानंतर तुम्ही इक्वेशन जे डेरिव्हेशन्स आहे बाबा ते प्रॉपर असलं पाहिजे, नीट नेटकं असलं पाहिजे, मार्क भेटतात. फिजिक्समध्ये असं शिकवलं गेलं. आता तुम्ही म्हणसाल सर असं का नाही, असं का बरं? हे बघा, आपण काहीतरी रूल बनवणं गरजेचं असतं. त्याच्यात एक कळालं की हिच्यावरून मी पोझिशन काढू शकतो, पार्टिकल नेमका कुठे आहे, कोणीकडे चालला म्हणजे डायरेक्शन, आणि किती नंबरचं ऑक्सिलेशन आहे असं. मला जे काही ऍक्सलरेशन काढायचं होतं, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, हे सगळं अलॉंग द वाय ऍक्सिस काढतोय. पेटते सर माझा जो काही पार्टिकल आहे तो असा असा एका लाईन मध्ये असा 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 लिनियर सिस्टम स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करतो फक्त. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून सगळं काही शिकवलं चाललं, पण तुम्ही काय शेअर करणार का ना करणार याची कमेंट करल्या. चला बघूया आजच्या सेशनमध्ये रेफरन्स ऑफ सर्कल मेथड म्हणजे डायमीटरवर. तुम्हाला हिच्या आधी मी हे शिकवलं, असं नाही हे शिकवलं नाही बाबा, हे सगळं काय शिकवलंय. काय शिकवलं होतं मी तुम्हाला? शिकवलं होतं बघा, एक्स इज इक्वल टू हे शिकवलं बघा, ए साइन बघा डिस्प्लेसमेंट ओमेगा टी प्लस फाय. ओके, पण हे डायमीटरवर दाखवायचं. एखाद्या सर्कलमध्ये जर पार्टिकल फिरत असेल तर त्याचा ऑन डायमीटरवर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन दाखवायचं आहे. मग वेलॉसिटी आपल्याकडे, ही वेलॉसिटी आठवत असेल तुम्हाला? यस, हे बघा तुम्ही हिच्या आधी मी टाइमच्या फंक्शनमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या. ऍक्सलरेशन सांगितलं असेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. फक्त आता काय करायचं, हे डिफरेन्शियल इक्वेशन घेऊन मी आधी तुम्हाला शिकवलेलं आहे. पण आता एक लक्षात घ्या, आता हे मला तुम्हाला डायमीटरवर दाखवायचंय. हे डिफरेन्शियल इक्वेशन घेतलं, तिच्याद्वारे मी डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन टाइमच्या फंक्शनमध्ये शिकवलं होतं. कदाचित ते तुम्हाला माहित असेल. बघा, शो दॅट एसएचएम ऑफ प्रोजेक्शन युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एखादा पार्टिकल फिरत असेल तर त्या डायमीटरवर तुम्हाला याचं डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन दाखवायचंय. चल बघूया काय काय लिहायचं. प्रोजेक्शन ऑफ रोटेटिंग रॉड. तुम्हाला काय करायचं माहितीये का, एक ऍक्सिस घेतला, समजा हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, दोन ऍक्सिस घेतली. ओके, आणि मी काय केलं, एक सर्कलर पाथ घेतली अशी. मी इथे एक रॉड घेतला. हा तुमच्याकडे रॉड हे मानावं लागेल. रॉड आहे, हा रॉड आहे, इनिशियली इथे होता, त्याला मी पी नॉट काय म्हणायचं. आता एक मला सांगा, हा रॉड आहे इथे, ठीक आहे. मी इकडून एक टॉर्च दाबली, अशी धरली टॉर्च दाबली, काय होईल बरं? तुम्हाला काय वाटतं? टॉर्च इकडनं असा उजेड आला रे बाबा आला, काय होऊ शकेल बरं? हा रॉड जसा जसा फिरेल तसं या वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस आपला, या ऍक्सिसवर तुमचा शॅडो दिसेल. शॅडो कळतं ना, अंधार दिसेल, अंधार. ठीक आहे, म्हणजे हा रॉड इथे असेल तर इथे अंधार दिसेल. हा रॉड जर थोडासा वर गेला तर कुठे दिसेल बरं? इथे दिसेल अंधार तुमचा. हा रॉड जर इथे आला असा, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतो असा, घडीच्या उलटे दिशेने फिरत आहे, त्यावेळेस तुमचा रॉड जर इथे असेल तर अंधार इथे दिसेल, इथे असेल तर इथे दिसेल, इथे असेल तर इथे अंधार दिसेल. ठीक आहे, आता रॉड इकडे आला, रॉड इथे आला. आता पुन्हा इकडनं पण टॉर्च आहे असं समजा, बॅटरीचा उजेड आहे, तर याचा अंधार कुठे दिसेल बरं? इथे दिसेल सर. हा रॉड जर इथे आला तर तुमचा अंधार इथे दिसेल सर. इथे जर रॉड आला तर इथे अंधार दिसेल. इथे जर आला तर सर तुमचा अंधार इथे दिसेल. राईट आहे. इथे जर आला तर सर अंधार इथे दिसेल. इथे जर आला तर इथे दिसेल. इथे जर आला तर इथे अंधार दिसेल. पुन्हा रॉड असा आला तर इथे अंधार दिसेल. इथे जर आला तर सर इथे दिसेल. इथे जर आला तर इथे दिसेल. म्हणजे तुमच्या लक्षात काय येईल, या वाय ऍक्सिसवर तुम्हाला हे जे काय रेड बघा, हा रॉड पॉइंटचा दिसतो तुम्हाला, पहिल्यांदा वर जाताना दिसेल, हे जे डॉट दिसेल, किंवा हे तुम्हाला ज्यावेळेस पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरेल म्हणजे रॉड फिरेल तर पहिल्यांदा या बघा वर गेले. आता जेव्हा हा रॉड खाली येतोय त्याचा अंधार बघा खाली यायला लागला, येतोय म्हणजे हा पार्टिकल वर गेला, खाली आला. आता इथे बघा, इथे आला होता तर इकडे खाली चालला बघा, इथे आला होता तर इकडे आला, इथे आला तर इथे खाली गेला अंधार. आता हा रॉड इकडे आला, इकडे जाते तर इथं तुम्हाला पॉईंट दिसेल इथे. मग इथे आला तर इथं बघा, आता वर चाल ना, हा पॉईंट इथे जर तुम्ही रॉड घेतला तर त्याचा अंधार इथे दिसला. म्हणजे काय,
म्हणजे तुम्हाला असं दिसेल की हा पार्टिकल एकदा वर गेला, नंतर खाली आला, पार्टिकल समजू आपण त्याला, ठीक आहे, पुन्हा खाली आला, पुन्हा वर आला. हिच्यावरून काय शिकायला भेटते? सर माझा जो काही पार्टिकल आहे तो असा असा एका लाईन मध्ये असा 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 लिनियर सिस्टम करतो, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करतो. फक्त आता मी आतापर्यंत तुम्हाला हॉरिझॉन्टल दाखवलं होतं लिनियर एसएचएम स्प्रिंग सारखं, पण आता जे एसएचएम होतंय ते वाय ऍक्सिस न होतो, वरी जाते खाली येतो पुन्हा खाली वर. यालाच तर आपण लिनियर एसएचएम म्हटलं आहे. आणि या प्रश्नामध्ये सुद्धा एसएचएम असा शब्द वापरलेला आहे, कदाचित तुम्हाला कळाला असेल. म्हणजे कन्सिडर रॉड रोटेट केला व्हर्टिकल सर्कल म्हणतात. घडीची जे काही घडी असते त्याच्यात जे काही तास काटा असेल, मिनिट काटा असेल, त्याला आपण व्हर्टिकल मोशन म्हणू शकतो. आणि एक्स वाय प्लेन, कारण की इकडे एक्स ऍक्सिस आहे आणि इथे तुमचा वाय ऍक्सिस आहे, या प्लेनमध्ये फिरतोय, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, मी या रॉड आता कट करणार आहे कारण त्याचं काम नाहीये. नेक्स्ट काय म्हणलं बघा, नीट लक्ष द्या. या ठिकाणी रॉड इज इल्युमिनेटेड पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. पहिल्यांदा एक्स ऍक्सिसला पॅरलल ठेवला होता आपण असा, है ना, फ्रॉम आयदर साइड ऑफ लिनियर सोर्स पॅरलल टू द रॉड. ठीक आहे, शो इन द फिगर मध्ये दिसला. शॅडो म्हणजे कळालं ना, अंधार जे म्हणत होतो मी, ऑफ द रॉड प्रोड्यूस द वाय ऍक्सिस. ते कुठे दिसत होता आपल्याला अंधार? त्याचा बरं वाय ऍक्सिस वर दिसत होता. इथे पहिल्यांदा इथं, नंतर इकडे, हा रॉड इकडे आल्यावर इकडे असा या वाय ऍक्सिसवर आपण पॉईंट घेतले होते. करेक्ट आहे. टिप्स ऑफ द शॅडो कॅन बी सीन ऑक्सुलेट अबाउट द ओरिजिन वाय ऍक्सिस वर तुम्हाला त्या ठिकाणी ऑक्सुलेट होत असताना दिसत होता. चला मग एसएचएम ॲज प्रोजेक्शन ऑफ यूसीएम. देखो इथं आता तुम्हाला काही प्रश्न आहेत, हे नीट लक्षात घ्या. शो दॅट लिनियर एसएचएम करत असताना प्रोजेक्शन ऑफ यूसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द एनी डायमीटरवर दाखवायचा असा प्रश्न येतो. मग पहिल्यांदा काय लिहाल बरं? याच्यात काय तुम्हाला थिअरी खूप पुस्तकात दिली, मुलं घाबरतात, मुलं लिहित नाही, असं नाही करायचं. फेकॉलॉजी, याला तुम्हाला फेकॉलॉजीला जास्त मार्क नाही आहेत. डायग्राम आणि तुमचं असणारं जे इक्वेशन हे इम्पॉर्टंट आहे. आता या ठिकाणी जी डायग्राम दिली तीच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, शो द अँटी क्लॉकवाईज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये माझा रॉड फिरतोय. सध्या इथे पी वर आहे समजा, विथ सेंटर ऑफ ओरिजिन ओ. फेकायचंय. इथं कोणत्याही प्रकारचं तुमचं इंग्लिशचं नॉलेज चेक केलं जात नाही फिजिक्समध्ये, नाही तुम्ही ग्रामॅटिकल पार्ट चेक केला जात नाही. काय चेक केलं जातं? तुम्हाला काय लिहायचं, डायग्राम बरोबर लिहिली का, त्याच्यानंतर तुम्ही इक्वेशन जे डेरिव्हेशन्स आहे बाबा ते प्रॉपर असलं पाहिजे, नीट नेटकं असलं पाहिजे, मार्क भेटतात. मी तुम्हाला सांगतो 20 वर्ष झाले मी पेपर स्वतः चेक केले, 21वं वर्ष चालू आहे मला पेपर चेक करत. या 21 वर्षाचा पेपर चेकिंगमध्ये आम्ही कधीही कोणाचंही ग्रामर चेक केलं नाही. तुम्ही कोणत्याही तुमच्या शिक्षकाला हे बोललेलं, शिक्षकाला व्हिडिओ दाखवा, विचारा की बाबा फिजिक्समध्ये ज्यावेळेस हे डेरिव्हेशन्स पार्ट सोडला आणि बाकीच्या पार्टमध्ये तुम्ही किती ग्रामर चेक केलं, किती सेंटेन्स प्रॉपर आहे का नाही चेक केलं, विचारा तुमच्या शिक्षकाला. माझ्यापेक्षा अनुभवी असतील ते, माझे गुरुही असू शकतात, मी म्हणत नाही, माझ्यापेक्षा खूप चांगले असतील, त्यांचा अभ्यास चांगला असू शकतो, खूप वर्ष 30 वर्ष 35 वर्ष सर्व्हिस केलेली, रिटायरमेंट आलं असेल त्यांचं, त्यांनाही विचारा ही गोष्ट, तुम्हाला कळेल की बाबा पेपर लिहित असताना फिजिक्सचा भीतीचं काहीही कारण नाही. चला बरं समोर जाऊ आपण. मग मी काय लिहिलं बघा, इथे नीट लक्ष द्या मी काय वाचतो आणि काय नाही. बघा, शो द अँटी क्लॉकवाईज, तुमचा हा जो काय पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतोय आणि ओरिजिन ओ आहे. अँग्युलर पोझिशन डिसाइड विथ द रेफरन्स ओ एक्स, ओ आणि हा एक्स रेफरन्स पॉईंट घेतलेला इथून तुम्ही सुरुवात केलेली आहे. इट मीन्स पार्टिकल ॲट ई. पहिल्यांदा पार्टिकल कुठं होता? ई होता, किंवा रॉड पण घेऊ शकता, पार्टिकल घेऊ शकता, ई. अँग्युलर पोझिशन पहिल्यांदा 0 होती, इथून सुरुवात मानली. नंतर मी काय केलं, इथून ते एफ पर्यंत आलो, म्हणजे किती झालं बरं? 90. बघा इथं 90 लिहिलं, म्हणजे त्याला π/2 म्हणू शकता. नंतर जी वर आलो बघा, ई पासून जी पर्यंत या अर्ध सर्कल झालं. अर्ध सर्कल 180 किंवा पाय म्हणू शकता. ॲज सुन ॲज कम टू द ई अगेन, पुन्हा जर तो पार्टिकल ई पासून निघाला आणि ई पर्यंत परत जर आला तर किती, एक सर्कल कंप्लीट झालं. आणि सर्कल कंप्लीट होणे त्याला 2π किंवा 360 असं म्हणू शकता. हे तुम्हाला माहित पाहिजे, इथं दिलेलं बघा. ठीक आहे, माझा वेक्टर घेतलेला बघा, आर म्हणजे ओपी तुम्हाला दिसेल बघा, हा ओपी आहे, हा रेडियस आहे, त्याला पोझिशन वेक्टर म्हणू शकता. दिस पार्टिकल टाइम 0 पासून इथून चालू करणार, 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद 4 5, जसे की आपल्याला सेकंड काटा आहे तसेही तुम्ही घेऊ शकता. P0 इज द रेफरन्स अँगल, म्हणजे इनिशियली तो पार्टिकल इथे होता असा मानला P0, द फाय नावाचा एक इनिशियल अँगल म्हणतात त्याला. नंतर तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं ω t, म्हणजे P0 पासून P पर्यंत गेलो तर किती झालं,
तर तुमचं डिस्प्लेसमेंट झालं तिथे तुमच्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा टी. आता पहिल्यापासून जर घेतला हा थीटा जर घेतला तर थीटा काय येईल मग ओमेगा टी प्लस फाय. हा इनिशियल अँगल होता पहिला आणि ओमेगा टी आपण चाललोय. मग थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे ओमेगा टी प्लस फाय येईल. ठीक आहे. डायमीटर. आता मी या ठिकाणी तुम्हाला आणखीन थोडक्यात डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दाखवणार. ही डायग्राम इथं नाही लागू होत. ठीक आहे. इथं डायग्राम ही लागू होत नाही. आपण थोडक्यात ही डायग्राम मी स्वतः ड्रॉ करणार आहे. बघा तुमच्याकडे ही कंडिशन्स आहे. करेक्ट आहे. हा तुमचा काय आहे वाय ॲक्सिस आहे. हा कोणता आहे एक्स ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. इनिशियली तुमचा पार्टिकल इथे त्याला पी नॉट म्हणलं. खरं जर पाहिलं तर या ठिकाणून हा पार्टिकल निघाला होता. पण इनिशियली काय आहे हा तर फाय अँगल एवढा आहे. फाय अँगल एवढा आणि इथून तो तुमचा पार्टिकल तो गेला इथे पी वर गेला. तर याचा जो काय अँगल आहे तो ओमेगा टी आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही अँगल मिळून तुम्हाला इथे असं एक काढू शकता ड्रॉ करू शकता. या दोन्हीचा अँगल होईल ओमेगा टी प्लस फाय. कसं काय बरं कारण की हा थीटा पाहिजे मला. याला थीटा म्हणले तुम्ही हे जे व्हाईट कलर. मग हा थीटा तर हा पण थीटा आहे. याला ओ म्हणा पी इथं एम म्हणा. हा परपेंडिक्युलर झाला. डायग्राम तुमच्या लक्षात आले असेल की हे अल्टरनेट अँगल झालं. बघा झेड डायग्रामच्या आतील अँगलला अल्टरनेट अँगल असं म्हणतात. पण हा थीटा कोण आहे बरं ओमेगा टी प्लस फाय. फाय म्हणून मी इथे थीटा घेत असताना लक्षात राहू द्या मी काय घेतलं होतं आत्ताच ओमेगा टी प्लस फाय. कसं घेतलं कळालं. ओके. आता तुम्हाला इथे ट्रायंगल दिसला असेल. फ्रॉम द ट्रायंगल असं लिहू शकता का हो असंच लिहायचं. फ्रॉम द ट्रायंगल इथे ओ पी एम. बघा ओ पी एम लिहिलं मी. आता इथे तुम्हाला जर थीटाच्या समोर ही वाय बाजू आहे का बरं अलॉंग द वाय ॲक्सिस असल्यामुळे दाखवतोय म्हणून. तुम्ही एक्स ॲक्सिसवर पण घेतलं असतं तर चाललं असतं. पण आपल्या पुस्तकात वाय ॲक्सिसवर घेतलं म्हणून वाय ॲक्सिसवर घ्यायचंय. चला थीटा साइन थीटा घेऊ आपण. चला साइन थीटा. काय फॉर्म्युला असतो साइन थीटाचा. कोणाच्या समोरील बाजू वाय. वाय म्हणजे ओ एम आहे डिवायडेड बाय हायपोटिनियस म्हणजे 90च्या समोरील बाजू ओ पी आहे. कळतं. तर साइन थीटा. थीटा म्हणजे कोण आहे बरं आता ओमेगा टी प्लस फाय. आत्ताच आपण काढलं. बघा हे ओ एम कोण आहे. ओ एम आहे आपल्याकडे वाय आणि याला रेडियस असं म्हणलेलं आहे. बघा चेक करा तुम्ही रेडियस म्हणला होता का. ठीक आहे. मला वाय जर काढायचं तर कसं करावं लागेल आर साइन थीटा है ना. थीटा म्हणजे ओमेगा टी प्लस फाय. हे तुमचं अलॉंग द वाय ॲक्सिस पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट भेटलं भावा. ही डायग्राम याची ही डायग्राम कट करायची आहे ना. ही डायग्राम पाहिजे होती इथे आर साइन ओमेगा टी प्लस फाय. मला सांगा एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आपण टाइमच्या फंक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट दाखवलेलं आहे. कुठून आणलं युझिंग द डिफरन्शियल इक्वेशन पासून आणलं. हे कशाचे आहे हे प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे वाय ॲक्सिसवर आपण प्रोजेक्शन करतोय. वाय ॲक्सिस एक डायमीटर घेतला त्याच्यावर प्रोजेक्शन्स करतोय. हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. आता व्हेलॉसिटीवर येऊ. ही डायग्राम आहे याची. मी पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करून तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करतोय बाबा. बघा ही डायग्राम आहे. पार्टिकल असा गोल फिरतोय. हे आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना एक्स ॲक्सिस आहे सर. हा तुमचा वाय ॲक्सिस आहे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. समजा आपल्या पी पोझिशनला पार्टिकल होता. आता टँजेन्शियल व्हेलॉसिटी कशी असते बरं सगळ्यांना माहिती असेल. ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटीचं एक रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटीचं असल्या प्रकारचं तुम्ही एक रिलेशन व्ही इज इक्वल टू आर ओमेगा घेतलंय. ठीक आहे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा घेतलंय. ठीक आहे. व्हेक्टर फॉर्ममध्ये नाही दाखवत सध्या टँजेन्शियल व्हेलॉसिटी दाखवली. मग मी काय केलं एक इथं कन्स्ट्रक्शन केलं जसं कन्स्ट्रक्शन करतात तसं. मग इथं काय केलं मी माहिती आहे का या ठिकाणी हा वेक्टर पॅरलल शिफ्ट होऊ शकतो असा. हा वेक्टर कोणता आहे हा जो टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा जो वेक्टर आहे त्याला पॅरलल शिफ्ट करता येत असता असं मॅथमॅटिकल मेथड नावाच्या 11वीच्या चॅप्टरमध्ये शिकलो आपण. माहिती नाही सर काय टेन्शन घेऊ नको. मी म्हणतो तर विश्वास तर कर भरोसा तर कर भाऊ. सोनू माझ्यावर भरोसा नाही का. हे इथं पॅरलल केलं. आता इथे सगळ्यांना माहिती इथे अँगल असणार आहे सर. थीटा नावाचा अँगल आहे. ठीक आहे. आता मला या ठिकाणी दोन साईड असू शकतात. एक तर ही अपोजिट साईड आणि ही ॲडजसंट साईड ही जी दिसते. मग सगळ्यांना माहिती असेल याचे दोन कंपोनेंट आहे. एक इकडे एक बघा या कंपोनेंटचा एक हा कंपोनेंट आहे आणि एक इथे समजा हे जर असतं असं जर कन्स्ट्रक्शन केलं असतं तर हा एक कंपोनेंट एक व्हर्टिकल कंपोनेंट एक हॉरिझॉन्टल. हाच पॅरलल समोर शिफ्ट केला मी बाकी काय नाही. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती ही ॲडजसंट साईड आहे अलॉंग द वाय ॲक्सिसची.
तर ॲडजसंट साईड जर असेल तर तुम्हाला व्ही कॉस थिटा असं लिहावं लागलं असतं, व्ही कॉस थिटा. आणि ही जी काही बाजू दिसते तुम्हाला, इथं तुम्हाला व्ही साइन थिटा. का बरं? कारण की ही कोणासमोरील बाजू, बघा शिफ्ट केलं समोर तर अपोजिट साईड, ही समोरील बाजू म्हणजे ही पॅरल आहे, आणि ही जी बाजू आहे लगतची बाजू आहे. कॉस थिटा म्हणजे ॲडजसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनियस. आणि म्हणून मी अलॉंग द वाय ॲक्सिसचं इक्वेशन्स काढतो. नीट लक्षात घ्या, व्ही कॉस थिटा हे इक्वेशन भेटलं मला. पुस्तकात वेगळं दिलं, काही टेन्शन नका घेऊ. पण व्हीचं रिलेशन आर ओमेगा आपण लिहून ठेवलं बघा, व्हीचं रिलेशन आर ओमेगा. आणि इथे थिटा म्हणजे काय असतं ते ऑलरेडी आपण शिकलोय, आता हिच्या आधी शिकलोय. करेक्ट आहे, ओमेगा टी प्लस फाय. बस या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू आणि किस्सा संपून टाकू. व्ही वाय हे आहे बघा आर ओमेगा, इथे कॉस ओमेगा टी प्लस फाय. तर हे तुम्हाला भेटलंय. ठीक आहे, अलॉंग द वाय ॲक्सिसची जी व्हेलॉसिटी, पहिल्यांदा वाय ॲक्सिसचं डिस्प्लेसमेंट काढलं होतं, आता व्हेलॉसिटी हा जो पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे असं कन्सिडर करायचं आपल्याला. त्यावेळेस त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी किती असेल अलॉंग द वाय ॲक्सिसवर पण, कारण की आपण वाय ॲक्सिसच्या अलॉंग काढतो. एक्स ॲक्सिसच्या अलॉंग काढता आलं असतं का? हो, फक्त डायग्राम बदलली असती. करता येतं पण असं नाही करता येत नाही. म्हणून इथं तुम्हाला हे जे काही इक्वेशन आहे हे आपण डिफरन्शियल इक्वेशन काढत असताना सुद्धा काढलेलं आहे. सर हिच्यात खूप काही लिहायची गरज नाही का? नाही, काही टेन्शन घेऊ नका भाऊ, मी तुझ्या पाठीशी आहे. आता ॲक्सेलरेशनची सुद्धा ही डायग्राम आपल्याला नाही घेता येणार. मी मस्तपैकी रपचिक एक डायग्राम देतो काढून, बाबा खुश होऊन जाईल, तुझा दिल पण गार्डन करून टाकेल. टेन्शन घेऊ नको. बघा आता पार्टिकल कसा अँटी क्लॉकवाईज फिरतोय सर. ही ॲक्सिस कोणती आहे सर? एक्स ॲक्सिस. ही ॲक्सिस कोणती आहे सर? वाय ॲक्सिस आहे. बरं, पार्टिकल कुठे आहे सर आपला? इथे पी पोझिशनला पार्टिकल घेतला आपण. पी नावाची पोझिशन आहे. पार्टिकल कसा फिरतोय? अँटी क्लॉकवाईज फिरतो. बरं, आता करायचं काय? लक्षात घ्या, आपण एक रोटेशनल डायनॅमिकचे व्हिडिओ नसतील बघितले तर कृपया करून ते व्हिडिओ बघा. पण तिच्यामध्ये सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन एक शब्द आहे, त्याच्यावर नीट लक्ष द्या. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे जे सेंटरकडे ॲक्सेलरेशन असतं त्याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असं म्हणतात. ते ॲक्सेलरेशन सेंटर म्हणजे पार्टिकल इथं आहे पण ॲक्सेलरेशन सेंटर ओ सेंटरकडे आहे. त्या ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग द रेडियस. करेक्ट आहे, मी काय बोलतो ते कळतंय. आता याचे कॉम्पोनंट असतील काय? जसं की मी म्हटलं, तुम्हाला एक उदाहरण देतो की भाऊ माझा हा बॉल आहे, मी इथं उभा आहे, इथून मी 6 मारला, बॉल गेला इथे. मग हा बॉल कुठे कुठे गेला बरं? हा वाय ॲक्सिस पण वर चालला बघा, वर जाणे आणि समोर जाणे म्हणजे बघा याची व्हेलॉसिटी व्ही ती, इथं काय तुमचं व्ही एक्स असेल आणि इथं व्ही वाय असेल. म्हणजे हा बॉल वाय ॲक्सिसनं वर जातोय आणि एक्स ॲक्सिसनं पण जातोय. हे त्याचा अर्थ आहे. हा बॉल जेव्हा असा बॉल म्हणजे बॅटनं बॉल मारता पण S6 वर चालला, वाय ॲक्सिस चालला, समोर पण चालला म्हणजे एक्स ॲक्सिस चालला. 2 कॉम्पोनंट आहेत. तसं याचे पण 2 कॉम्पोनंट असणार आहेत. एक कॉम्पोनंट असेल इकडे राईट आहे आणि एक असेल इकडे. करेक्ट आहे भावा? आणि इथं अँगल असता आपण घेतलेला हा थिटा, तो हा आपण घेतलेला अँगल राईट आहे. अँगल हा थिटा तो हा थिटा, माहिती आहे ना सगळ्यांना? हा थिटा तो हा थिटा, अल्टरनेट अँगल बघा इथं दिसते का ना, झेड डायग्रामच्या आतील अँगल आहेत. बरं, मग आता एक मला सांगा, जिच्या सोबत थिटा तो कोण आहे? ए कॉस थिटा असणार. हे एचे कॉम्पोनंट सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे कॉम्पोनंट. आणि ही साईड जर इकडे घेतली असती बघा, ही घेतली असते अलॉंग द वाय ॲक्सिस. बघा हे अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल बघा, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि ही जी ए वाय लिहिलं दुसरा कॉम्पोनंट तो वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणून इथे पण मी कॉम्पोनंट लिहावं लागेल मला ए साइन थिटा. साइन थिटा का लिहिलं सर? कारण की ही या थिटाची, ही जे थिटा आहे ना या थिटाची बाजू अपोजिट साइड आहे, समजलं? आणि ही जी ॲडजस्टंट हा जो थिटा आहे ना वरचा त्याला बघायचा पी पोझिशनला. तर हा एसी होता, असा होता. एसीचे 2 कॉम्पोनंट, ए कॉस थिटा आणि हा ए साइन थिटा आहे. कदाचित तुम्हाला हे कळलं असेल, राईट आहे? म्हणजे काय तर तुमच्या एक लक्षात येईल की मला जे काही ॲक्सेलरेशन काढायचं होतं, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, हे सगळं अलॉंग द वाय ॲक्सिस काढतोय. काय काढतो? वाय ॲक्सिस काढतोय. आणि म्हणून मला इथं ए वाय, मला हे इक्वेशन ठेवावं लागेल. ए
साइन ओमेगा टी. मला वाटतं सगळ्यांना हे कळत असेल कदाचित. खूप डिटेल घेतोय. मला वाटतं की कदाचित तुम्ही जर थोडंसं चांगलं लक्ष देत असाल म्हणजे सर द्यावाच लागणार आहे आम्हाला, विलाजच नाही सर, तर तुमच्या हे चांगलं डोक्यात पडत असेल. पण हे जे काही ॲक्सलरेशन आहे तुम्ही बघितलं असेल, ॲक्सलरेशन आणि रेडियसचं डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आर ओमेगा स्क्वेअर असं आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे 3 फॉर्म्युले पाहिले होते. एक होता व्ही स्क्वेअर अपॉन आर, मॅग्नेट्यूड आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा. पण इथं वेक्टर फॉर्ममध्ये लिहितो मी, म्हणून मायनस. का बरं? सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन सेंटरकडे आहे आणि रेडियस जेव्हा लिहिताना तुम्ही तो अवे, रेडियसचं डायरेक्शन अवे घेत असतात, सेंटरपासून अवे घेतात, म्हणून मायनस लिहिलं. म्हणून हा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आहे, हा पण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, हा पण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आहे. म्हणून इथं ए वाय इज इक्वल टू, बघा मी काय लिहितो, आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, इथं थिटा पाहिजे होतं का आपलं, इथं मी जर असं थिटा लिहायला पाहिजे होतं बाबा, थिटाची व्हॅल्यू टाकता येतं ना मग आपल्याला, हे थिटा आहे खरं जर पाहिलं तर इथं येईल साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे खूप वेळेस सांगितली ओमेगा टी प्लस फाय. म्हणजेच हेच फॉर्म्युला मायनस आर ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय, हे अलॉंग द एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. काय हे समजलं पाहिजे. मी तुम्हाला समजलं जो सांगितला, वाय ॲक्सिसच्या डायमीटरवर तुम्हाला इक्वेशन्स लिहायचे आणि हे इक्वेशन मी ऑलरेडी पुन्हा आलं, फक्त ए ओमेगा स्क्वेअर आरच्या जागी ए येत होतं, बाकी दुसरं काहीही फरक नाही. ठीक आहे, तर हे तुम्हाला कसं कसं लिहायचं कळालं. पहिल्यांदा थोडंसं डायग्राम थोडासा फेकायचं भाऊ. इनिशियल फेस ए फाय, नंतर पार्टिकल पी नॉटपासून पीपर्यंत गेला है ना, परपेंडिक्युलर एम काढलं, ओ सेंटर आहे, थोडंसं सांगायचं पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मूव है ना, ईपासून एफपर्यंत 90, एफपासून जीपर्यंत 180, इथून एचपर्यंत आलं तर 270, इथून पुन्हा ईवर जर आला तुम्ही रिटर्न तर 2 पाय या 360 असं म्हणू शकता. आणि डिस्प्लेसमेंट बघा, हे 3 मार्काचा क्वेश्चन भाऊ, कुठं कुठं मार्क देतील. इथे 1 मार्क, 2 मार्क, 3, मला तर वाटतं 4 मार्काला क्वेश्चन यायला पाहिजे आधी थिअरी जर लिहायची असेल तर. चला, तर आपल्याला आता बघायचं आहे फेस ऑफ एस एच एम. क्वेश्चन 2019ला आलेला आहे. फेस इन एस एच एम. एस एच एम मध्ये फेस म्हणजे अँगल कितीचे कसे कसे असतात. बरं, हा फेस ऑफ एस एच एम शिकायचं का, हा मोठा एक प्रश्न आहे. फेस ऑफ एस एच एम याच्यासाठी शिकायचं असतं, फेस ऑफ एस एच एम याच्यासाठी शिकायचं असतं की या ठिकाणी तुमच्या पार्टिकलची स्टेट कुठे आहे, त्याचं डायरेक्शन कोणीकडे आहे, आणि तिसरी गोष्ट त्याचं ऑक्सिलेशनचा नंबर किती आहे. आता मला सांगा, समजा मी लिनियर एस एच एम तुम्हाला जर शिकवत बसलो, ठीक आहे, तुम्हाला एक लिनियर एस एच एम शिकत बसलो, ठीक आहे, हां, मी लिनियर एस एच एम जर शिकवत बसलो तुम्हाला, तर काय होऊ शकते हे बघा. समजा हा लिनियर एस एच एम आहे, ही मीन पोझिशन आहे, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, राईट आहे, आणि इथे तुमची ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आता काय होईल बरं, समजा मी तुम्हाला सांगितलं की माझा पार्टिकल होता आणि तो इथे पी पोझिशनवर आहे. आता मला सांगा, या पार्टिकलची तर पोझिशन सापडली, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये आपल्याला कळू शकतं की पार्टिकलची इथं म्हणजे पोझिशन कळाली. पण प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, हा पार्टिकल म्हणजे इथे आहे तर हा इकडे चालला का इकडे चालला हे कळत नाही, त्याचं डायरेक्शन कळत नाही. पोझिशन कळू शकेल पण त्याचं डायरेक्शन नाही कळत. राहिली दुसरी गोष्ट, हा पार्टिकल जो आहे हा कितवा ऑक्सिलेशन आहे, हे पहिला ऑक्सिलेशनमध्ये आहे असं का, या दुसऱ्या ऑक्सिलेशनमध्ये आहे है ना, या तिसरा ऑक्सिलेशन, 3दा असं त्यानं ऑक्सिलेशन केलं, हे कळणारच नाही आपल्याला. मग हे कळण्यासाठीच आपल्याला एस एच एम, फेस ऑफ एस एच एम शिकायचं आहे, हा उद्देश आहे त्याचा. मग इथं लिहिलं बघा, फेस इन एस एच एम फॉर एनी मोशन बेसिकली स्टेट ऑफ ऑक्सिलेशन, त्याची स्टेट किती ऑक्सिलेशनची हे कळतं. स्टेट ऑफ ऑक्सिलेशन डेफिनेशन काय, फेस इन एस एच एम इज बेसिकली स्टेट ऑफ ऑक्सिलेशन. सिंपल वर्डमध्ये स्टेट ऑफ ऑक्सिलेशन म्हणू शकता. ठीक आहे, तुमच्याकडे टेक्स्टबुक हे ओपन करा बघा. इन ऑर्डर टू नो स्टेट ऑफ ऑक्सिलेशन इन एस एच एम, इम्पॉर्टंट नो डिस्प्लेसमेंट, पोझिशन, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड ऑक्सिलेशन नंबर ड्युरिंग विच ऑक्सिलेशन ॲट दॅट स्टेट ऑफ टाइम. म्हणजे कोणत्या टायमाला कुठे पार्टिकल आहे, त्याची पोझिशन कुठे आहे, त्याचं डायरेक्शन कुठे आहे आणि किती नंबरचं ऑक्सिलेशन आहे, हे काढण्यासाठी मला असं वाटतं की आपण इथं डिफाईन द पोचार्ज एस एच एम याचे डेफिनेशन सांगितले मी. आणि इथे तुम्हाला आता कळणार आहे, मी 1 बाय 1 तुम्हाला इथं
स्पेशल केसेस देईल त्यावेळेस तुम्हाला आणखीन समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कसा पोझिशन्स आहेत. पहिली केस आहे θ0. म्हणजे काय? म्हणजे हा आहे की लिनियर SHM हा पार्टिकल करतोय. ठीक आहे. अच्छा, इथे मीन पोझिशन, इथे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, इथे हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. नीट लक्षात घ्या. आता पार्टिकल θ0, थीटा म्हणा, काही लोक इथं ωt+5 पण म्हणू शकाल जर असेल तर 0, म्हणजे स्टार्टिंग मीन पोझिशन कशी आहे. मग या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या सर? या फेस पहिली गोष्ट महत्वाची आहे की त्याचा आपल्याला सांगावं लागेल पोझिशन. पहिल्यांदा सांगावं लागेल पोझिशन कुठे त्याची, नंबर 1. नंबर 2 त्याचं डायरेक्शन, कुठं आहे. आणि नंबर 3 जे सांगायचं आहे, नंबर ऑफ ऑक्सिलेशन, ऑक्सिलेशनचा नंबर, किती ऑक्सिलेशन झाले, असं ह्या 3 गोष्टी आपल्याला इथे सांगायच्या. आता कधी एक लक्षात घ्या, फिजिक्समध्ये असं शिकवलं गेलं. आता तुम्ही म्हणसाल सर असं का नाही, असं का बरं? हे बघा, आपण काहीतरी रूल बनवणं गरजेचं असतं. जसं की मला कन्फर्ट आहे, मी रोज 5 वाजता उठणार, 5:30 पर्यंत फ्रेश होऊन मी वॉकिंगला जाणार, 6 वाजता घरी येणार, अर्धा तास वॉकिंग करणार. हे एक मी नेम बनवलेले आहेत ते माझ्यासाठी. तसं इथे पण काहीतरी एक रूल्स असणं गरजेचं आहे. म्हणून मेन पोझिशनपासून कधी बिन लक्षात घ्या, पार्टिकल आधी एक्स्ट्रीम पोझिशनलाच जाईल. हा झाला π/2. तिथून येईल मीन पोझिशन, याला पाय म्हणायचं 180. इथून इथं येईल, याला 3π/2 म्हणायचं. आणि इथून पुन्हा मीन पोझिशन 2π म्हणायचं. लक्षात आलं? आता θ0 आहे, म्हणजे θ0 म्हणजे मीन पोझिशनला. तो पोझिशन तुम्ही काय सांगाल? मीन पोझिशन. म्हणजे मी सध्या स्टार्टिंग पोझिशनला असं म्हणलं तरी चालेल. एक डायरेक्शन, कुठून कुठे जात असतो पार्टिकल स्टार्टिंगला? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे. म्हणजे भले तो 0 राहत, पण त्याचं जाण्याचं डायरेक्शन तुम्ही जर त्याला ढकललं तर तो तुम्ही म्हणसाल सर मी इकडे ढकलेल. भाऊ तुला काय करायचं तू तुझं बघ, पण रिअल असं असतं. ठीक आहे ना? तर तो डायरेक्शन कुठे असेल? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि याचं ऑक्सिलेशन काय? सुरुवातच झाली म्हणजे फर्स्ट ऑक्सिलेशन. याचं काही फर्स्ट ऑक्सिलेशन असेल. काय असणार आहे? फर्स्ट ऑक्सिलेशन आहे. लक्षात येतं का? बरं, कदाचित कधी कधी हिच्यातच कोणीतरी 2π असं जर लिहिलं असतं तर तुम्हाला हे सेम असणार. मीन पोझिशनवरच पार्टिकल असेल म्हणजे 2π आला. आता आलं ना एक ऑक्सिलेशन, असा पॉझिटिव्ह मीन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम 0, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन 2π, पुन्हा 0, म्हणजे सेकंड ऑक्सिलेशन. इथंच तुम्हाला फक्त एकच काम करायचं होतं, सेकंड ऑक्सिलेशन लिहायचं असतं. पण बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. म्हणजे तो मीन पोझिशनवरच आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम तर म्हणजे तिकडेच जातोय. नंतर तुमच्याकडे फर्स्ट ऑक्सिलेशन, जर 2π ॲड केला असं 0 मध्ये तर सेकंड ऑक्सिलेशन म्हणलं असतं तुम्ही. लक्षात येतं? नेक्स्ट 180 किंवा पाय म्हणा, सेम तसंच कंडिशन्स आहे बघा. ही इथे तुम्हाला मीन पोझिशन आहे, इथे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इकडे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. समजतं? आता लक्षात घ्या, इथून इथपर्यंत जाणं त्याला पाय म्हणतात, π/2 90, आणि याला म्हणतात पाय. आता मला सांगा, इथून पार्टिकल कुठे येईल बरं? इकडे येईल. सुरुवात कशी होईल? मीन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन, मीन कडून निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आपल्याकडे हिच्यावर किती पॉईंट सांगायचे? 3. पहिलं काय सांगायचं? पार्टिकलची पोझिशन सांगा, तो कुठे आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगायचंय डायरेक्शन, त्या पार्टिकल कोणीकडे येऊ शकेल, डायरेक्शन सांगणे म्हणजे. आणि नंबर 3 नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन, नंबर ऑफ ऑक्सिलेशन, किती नंबरचं ऑक्सिलेशन चालू आहे हे सांगायचंय. इथे सगळ्यांना कळालं, पाय म्हणजे मीन पोझिशन बघा, 0 मीन पोझिशनच आहे, π/2 एक पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पण मीन पोझिशन पायवर आहे. आता पाय म्हणलं 180 किंवा पाय एकच अर्थ, तिथे आहे तुमची मीन पोझिशन MP. डायरेक्शन कुठे येईल बरं? पार्टिकल इथून कोणीकडे जाऊ शकेल? इकडे ऑक्सिलेट करेल. लक्षात येतं ना? म्हणजे जसे की माझ्याकडे मी कालही चार्जर दाखवलं होतं तुमच्या कालच्या लेक्चरमध्ये. हे बघा, हे पार्टिकल पहिल्यांदा काय झालं, इकडनं गेलं, हे बघा गेला, वापिस आला. कोणीकडे चालला बरं? इकडे जर आला तर मीन पोझिशन ही आहे, इकडे चालला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनकडे चालला, निगेटिव्ह. पण कोण्या पोझिशनला चालला? तो निगेटिव्ह पोझिशनला चालला. आणि म्हणून या ठिकाणी
तुम्ही म्हणू शकता निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. करेक्ट आहे. बरं, नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन फर्स्ट आहे. कधीपर्यंत 2π 360 पर्यंत पहिलंच ऑक्सिलेशन द्यायचं. फर्स्ट ऑक्सिलेशन असं म्हणू शकता. फर्स्ट ऑक्सिलेशन आहे. जर इथं असं असतं की सर पाय प्लस 2π किंवा 3π म्हणा, एकच अर्थ आहे. 3π जर असतं तर पहिलं ऑक्सिलेशन कंप्लीट करून 2π एक ऑक्सिलेशन कंप्लीट झालं, ह्या दुसऱ्यात आला. म्हणजे जर असं असतं तर तुम्हाला म्हणावं लागलं असतं हा सेकंड ऑक्सिलेशन चालू आहे सर. सेकंड ऑक्सिलेशन मध्ये पार्टिकल. म्हणजे तुम्हाला काय काय कळालं सर हिच्यात एक कळालं की हिच्यावरून मी पोझिशन काढू शकतो. पार्टिकल नेमका कुठे आहे, कोणीकडे चालला म्हणजे डायरेक्शन, आणि किती नंबरचं ऑक्सिलेशन आहे असं. असं कदाचित इथं जर असं असतं तर सर बघा बरं 7π असतं तर काय केलं असतं, मी याला लिहिलं असतं 6π, कारण की 2π म्हणजे एक ऑक्सिलेशन, 6π म्हणजे 3 ऑक्सिलेशन, आणि याला प्लस π म्हणजे काय झालं असतं, किती ऑक्सिलेशन, 4th ऑक्सिलेशन. कसा मेळ लागला, 2π म्हणजे एक ऑक्सिलेशन, 4π म्हणजे 2 ऑक्सिलेशन, 6π म्हणजे 3, आणि हा 4थ्या ऑक्सिलेशन मध्ये असता. इथे 4th ऑक्सिलेशन मध्ये, 4th है ना, 4th ऑक्सिलेशन मध्ये हा पार्टिकल असा, याचा अर्थ असा आहे. तर हे कळणं गरजेचं आहे. पोझिशन तर बरोबर आहे. नेक्स्ट 90. आता 90 म्हणजे ही पोझिशन आहे, मीन पोझिशन. ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, आणि या ठिकाणाहून इथे जाणे म्हणजेच π/2. म्हणजे इथं आपल्याला काय काय सांगायचंय सर. नंबर 1, सर्वात आधी सर पोझिशन सांगा, पार्टिकल कुठे आहे तो माझा. नंबर 2 ला सांगायचं सर या पार्टिकलचं डायरेक्शन म्हणजे कोणीकडे जाऊ शकतो ते सांगायचे. आणि 3rd नंबरला आपल्याला सांगायचं नंबर ऑफ ऑक्सिलेशन. नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन. पोझिशन इथून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन गेला म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनवर पार्टिकल आहे. नेक्स्ट आहे सर डायरेक्शन. आता मला सांगा हा पार्टिकल इथं आला, असा जात 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 व्हेलॉसिटी 0 होते. 0 झाला तरच तो वापस येऊ शकतो. बरं, कोणीकडे येईल बरं, मग मीन पोझिशनकडे येऊ शकतो तो, मीन पोझिशन. आणि नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन कोणता आहे, पहिलाच आहे, स्टार्टिंगचाच आहे. का बरं, मी काय म्हणलं, जोपर्यंत 360 किंवा 2π येत नाही तोपर्यंत सेकंड ऑक्सिलेशन मध्ये पार्टिकल जाणारच नाही. म्हणून इथं फर्स्ट ऑक्सिलेशन म्हणू शकता. हां, तुम्हाला जर करायचं असेल असं, मी जसं उदाहरण देतो आता तुम्हाला बघा, π/2 + 2π हे काय आहे, हे पहिलं ऑक्सिलेशन, हे दुसऱ्या ऑक्सिलेशन मध्ये आहे. मग याला लिहितात कसं सर, 4 आणि 5 म्हणजे 5π/2. याला लिहिण्याची पद्धत अशी आहे, कळलं ना. जर तुमच्याकडे असं असतं तर सर 7π/2 याला कसं लिहिणार सर, तुम्ही कसं लिहिणार हे कळणं गरजेचं आहे. हे 3.5 आहेत बघा, 7चे अर्धे 3.5. 3.5 म्हणजे तुम्हाला कसं लिहावं लागेल बरं, मला वाटते 3π आणि हा π/2 लिहावं लागेल है ना, 6 7. हा बरोबर आहे. म्हणजे 4th ऑक्सिलेशन आहे ना. अरे बाबा हे 3 नाही नाही, 1 मिनिट, 4th ऑक्सिलेशन नाही, सॉरी, 2 सेकंड ऑक्सिलेशन मध्ये हा पण आहे ना. यस, सेकंड ऑक्सिलेशन असेल, कारण की 2π म्हणजे काय, याला कसं लिहिता येईल आणखीन सर, हे बघा 2π अधिक π आणि अधिक π/2 असं लिहिता येईल. किंवा असं लिहा 2π हे किती झाले, 1.5 कसे लिहितात, 3π/2 है ना. म्हणजे 2π म्हणजे एक ऑक्सिलेशन, 3π/2 म्हणजे 270 म्हणजे इथे आहे, असं पण लिहू शकता. तुम्हाला लिहिताना कळालं पाहिजे कोणतं ऑक्सिलेशन आहे. हे आत्ताच सांगितलं मी त्याच पद्धतीने. हे बघा, पार्टिकल मीन पोझिशन, हा एक्स्ट्रीम पोझिशन आहे पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. बघा 270 म्हणजे काय येईल बरं, हा पार्टिकल इकडे गेला π/2, इथून इथं आला सर π, इथून इथं आला तर 3π/2 लिहितात. बरोबर आहे. म्हणजे पोझिशन कुठे, पोझिशन कुठे भावा पार्टिकलची, तुमच्या लक्षात आलं असेल, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे सर. कुठे आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. नंबर 2 ला सर डायरेक्शन. आता मला सांगा हा पार्टिकल इथून कुठे जाईल, कुठे जाईल सांगा बरं, इथून इकडे जाईल म्हणजे डायरेक्शन मीन पोझिशन कडे आहे. आणि नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन्स किती आहेत, नंबर ऑफ ऑक्सिलेशन सांगायचं आहे, तो आहे नंबर्स ऑफ ऑक्सिलेशन फर्स्टच आहे. का बरं, कारण की
360च्या वर असतं गेलं तर सेकंड ऑक्सिलेशन. तर ह्या स्पेशल केसेस होत्या. तुमच्या पुस्तकातलं एक एक्झाम्पल सांगतोय. डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑक्सिलेशन इन फेस ऑफ अँगल 1110. आता 1110 तुम्हाला कदाचित माहिती असेल तर सांगतो मी थोडक्यात. एक ऑक्सिलेशन होत असेल तर त्याला काय म्हणतात नीट लक्षात घ्या. ही निगेटिव्ह आहे आणि ही पॉझिटिव्ह होईल. तुम्हाला माहिती आहे का इथून इथे आहे ना असं पूर्ण एक ऑक्सिलेशन करणे म्हणजे 360. 2π म्हणजे 360. मग इथे 360 जर विचार केला तर मला काय वाटतं माहिती आहे का 360 1 पुन्हा 360 2 360 3 याची ॲड करतो. साइन त्रिक 18 हातचाला 1 9 10 म्हणजे 3 ऑक्सिलेशनसाठी 1080 डिग्री लागतं. करेक्ट आहे ना. अरे बाबा एक ऑक्सिलेशन म्हणजे 360. 2π याला 2π म्हणू शकतो आपण, याला पण 2π म्हणू शकतो, याला 2π म्हणू शकतो पायच्या फॉर्ममध्ये. तुमच्या एक लक्षात आलं की हा जो आहे 1110 याच्यातून 1080 मायनस करा. 0 11तून 8 गेले 3 राहिले बराबर आहे. इकडे 10 किती राहिले तुमच्याकडे बघा आता 30च राहतात का बरोबर आहे ना. काही डाऊट तर नाही आहे बाबा. बरं 30च राहिले का. ओके 30 ॲड करून बघा म्हणजे 0 11 बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ मी याला थोडंसं मिटवतोय हे तुम्हाला कळण्यासाठी होतं. ते ॲक्च्युअलमध्ये काय आहे की तुम्हाला आधी कळालं पाहिजे की 360चा एक ऑक्सिलेशन असतं हे कळणं गरजेचं. म्हणून मी इथं 3 × 360 करतो म्हणजे 1080 भेटेल. आणि इथून 1080 हे माझ्या अँगलमधून मायनस करतो तर मला 30 भेटेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे हे 3 ऑक्सिलेशन झाले आणि 30 म्हणजे 3 ऑक्सिलेशन असं आहे 1 2 3 ऑक्सिलेशन झाले कंप्लीट. कळालं. चौथ्या ऑक्सिलेशनमध्ये 30 इथं कुठेतरी असेल तो बरोबर आहे ना. अरे बाबा मला सांगा 3 ऑक्सिलेशन झाले आता तो इकडे चालला हे 30 झालं 60 झालं हे 90 झालं असं म्हणू आपण त्याला. तर हा पार्टिकल इथे असेल कुठेतरी एक पोझिशन म्हणू P. तो जात कुठे असेल बरं मीन पोझिशनकडून एक्स्ट्रीमकडे जात असेल. म्हणजे इथे पण तुम्हाला सर्वात आधी त्याने काय डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑक्सिलेशनमध्ये तुम्ही त्याचा पहिल्यांदा पोझिशन लिहा. तुमच्या पोझिशन लक्षात येईल की तो कुठेतरी इथे असेल म्हणजे तो मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्ये आहे असं लक्षात येतं. किंवा तुम्हाला पोझिशन काढायचीच असेल तर एक फॉर्म्युला लिहा असा A sin θ γ लिहा. θ लिहू आपण तर x बरोबर A sin 30 लिहावं लागेल. माहिती आहे ना A sin 30 किती हाफ म्हणजे याची पोझिशन ॲम्प्लिट्यूडच्या हाफ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर ॲम्प्लिट्यूड याला म्हणतात A हा जर 10 सेंटीमीटरवर असेल तर तुमची पोझिशन 5 सेंटीमीटरवर येईल. कुठे येईल ती 5 म्हणजे भला अँगल 30 असेल तुमचा ठीक आहे ना पण तुमची या ठिकाणी पोझिशन जी आहे तर 5 सेंटीमीटरवर आहे हे त्याचा अर्थ आहे. ॲम्प्लिट्यूडच्या अर्ध आपण 10 मानला हे आकडा माझ्या मनाने आहे नाहीतर कॉमेंट करसाल सर कुठून आणले 10 माझ्या घरून आणले असं नाही आहे. समजतं हे कदाचित कळालं पोझिशन कळाली. नेक्स्ट काय एक लक्षात घ्या मित्रांनो सेकंड याचं डायरेक्शन काय असेल कोण सांगेल कॉमेंटमध्ये लिहा जरा असं बाबा डायरेक्शन काय असेल. हा पार्टिकल इथे म्हणजे कोणीकडे चालला इकडेच चालला असेल कुठं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे चला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ऑक्सिलेशनचा जो नंबर आहे तर नीट लक्षात घ्या हे 3 ऑक्सिलेशन आणि हे चौथ्यामध्ये गेला 30 डिग्री म्हणजे लक्षात येतं ना हे डिग्रीमध्ये सगळं बरोबर आहे. म्हणजे हे 3 ऑक्सिलेशन 3 गुणिला 360 करा 3 ऑक्सिलेशन हे चौथा म्हणजे 4th ऑक्सिलेशन आहे. म्हणजे तुम्ही त्याला नंबर ऑफ ऑक्सिलेशन जर विचारलं तर हा 4th ऑक्सिलेशन आहे. 4th ऑक्सिलेशनमध्ये आहे हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे साधं एक्झाम्पल आहे काय टेन्शन घेऊ नका. एक मी MSTCT 2024चं एक्झाम्पल देतोय. वेन अ पार्टिकल लिनियर SHM करते कंप्लीट 2 ऑक्सिलेशन झाले. आता 2 ऑक्सिलेशन करणे म्हणजे काय 4π सिम्पल क्वेश्चन होता ना 4π डायरेक्ट हे 4π का बरं कारण की ही मीन पोझिशन असतं ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. म्हणजे पहिल्यांदा असा गेलो नंतर असा
हे झालं एक ऑक्सिलेशन 2 पाय. दुसरं ऑक्सिलेशन करा बघा, पुन्हा 2 पाय 2 पाय 2 पाय, काय झालं 4 पाय. तर असल्या प्रकारचे हे क्वेश्चन्स होते. याच्यानंतर मी ग्राफिकली रिप्रेझेंटेशन शिकवणार आहे. पण हे व्हिडिओ शेअर करा यार, मजा आली पाहिजे जराशी, तुमच्या भावना मला कळाल्या पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही त्याच्यावर काम करणार आहे. पण त्याच्यासाठी सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर भेटूया पुन्हा अशा सेशनपर्यंत. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.